गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू हुमने कोचिंग क्लासेस. आपण सब्जेक्ट पाहत आहे डिजिटल टेक्निक्स. डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट जो आहे हा तिन्ही ब्रांचला सब्जेक्ट आहे. जेवढी ब्रांच असतील सीओ, आय एफ आणि इलेक्ट्रॉनिक्स ईटी या तिन्ही ब्रांचला सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक्स. हा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रॉनिकली राहील. हा सीयू आणि आय एफचा ब्रांचला सब्जेक्ट आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा जसं की डेटा स्ट्रक्चर असतो किंवा सी प्लस प्लस असतो, हे ब्रांचशी रिलेटेड सब्जेक्ट झाले. ठीक आहे. परंतु अदर ब्रांचचे सब्जेक्ट आहे जे सीयू आणि आय एफला आहे आणि इलेक्ट्रॉनिक या ब्रांचला आहे. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करू सिलेबस पासून. क्लिअर आवाज येत आहे सर्वांना? तर हा जो सिलेबस आहे सिलेबस पण तो पण सांगतो मी, टेन्शन घेऊ नका. चला बघा, नंबर सिस्टीम अँड कोड्स 8 मार्क्सला सीओ आणि ईटीचा सांगतो. सीओ आणि ईटीचा इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस सेम आहे. ठीक आहे. तुम्ही सिलेबस चेक पण करू शकता. लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिलीज 12 मार्क्सला. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स 18 मार्क्सला 18 मार्क्स. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स 18 मार्क्स. हे दोन इम्पॉर्टंट आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त विचारलं जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेटा कन्व्हर्टर्स पीएलडी. ठीक आहे. आता जर समजा मी याचा डीपली सांगितलं तर तुमच्या डोक्याच्या बाहेर जाईल, म्हणून जास्त न घेता आपण डायरेक्टली पुढे जाऊ. तुम्ही सिलेबस लिहून घ्या. सिलेबस म्हणजे हे युनिट नंबर 1, 2, 3. आय टी वाले लिहू नका, आय एफ वाले लिहू नका. ठीक आहे. आय एफ वाल्यांसाठी मी सिलेबस सांगतो पुढे. युनिट 1 नंबर सिस्टीम. यस, आयएफचा सिलेबस वेगळा आहे का सर? हो, आयएफचा नाही, हाच आहे बघा. आयएफ मध्ये विषय असा आहे की मी सांगतो ना पुढे. हे बघा, इथून इथपर्यंत सेम आहे, फक्त हा युनिट वेगळा आहे. ठीक आहे. तर आयएफ वाले सध्या लिहू नका, आयएफचं सांगतो मी पुढे आहे. आयएफ वाले थोडं वेट करा. ईटी अँड सीओ, इलेक्ट्रॉनिक अँड सीओ. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन याला पण सेम सब्जेक्ट आहे, सेम सिलेबस आहे. नंबर सिस्टीम अँड कोड्स, लॉजिक गेट्स अँड लॉजिक families, combinational logic circuits, sequential logic circuits, data converters and PLDs. COET. ओके. चला बाकीचे स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आता आयटी साठी हा सिलेबस आहे, हा आयटीचा सिलेबस आहे. ओके. हा सिलेबस फॉर स्पेशल आयटी. नंबर सिस्टीम अँड कोड्स, लॉजिक गेट्स अँड फॅमिलीज, हे दोन जे युनिट होते वेगवेगळे याच्या अगोदर बघितले आपण, ते एकाच याच्यामध्ये दिलेले आहे, कारण 16 मार्क्सला आहे. आणि याच्या अगोदर जो बघितला आपण 8 मार्क्सला होता सीओला. परंतु सीओचे जे पहिला आणि दुसरा युनिट आहे तो एकत्रित करून तुम्हाला याच्यात दिलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट सीओला पण आहे, ईटीला पण आहे. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट सीओ ईटीला पण आहे. फक्त तुमच्यासाठी 2 युनिट नवीन आहे. ठीक आहे. हे 2 युनिट नवीन आहे. मायक्रो प्रोसेसर 8086, त्याच्यानंतर असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग युझिंग 8086 16 मार्क्स. हे तुम्हाला वेगळे शिकवले जाते आयटीला. हा आयएफचा सिलेबस आहे. ठीक आहे. बाकी सेम आहे. इथून एवढं जे काही आहे ते सगळं सेम आहे. 3 युनिट सेम आहे, फक्त 2 युनिट वेगळे आहेत. तर त्याच्यासाठी आपण स्पेशल क्लास आयएफ साठी घेऊ. राईट डाऊन सिलेबस फॉर आयएफ. बघा, आता हे तुम्हाला इम्पॉर्टंट काय, हा विषय काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा प्रश्न पडला असेल सर, बाकीचे तर आहे पण हा का इम्पॉर्टंट. बघा, तसं इलेक्ट्रॉनिक ब्रांच बघितलं, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग जे ब्रांच आहे त्यांच्यासाठी तर हा अति महत्वाचा आहे, कारण की हा विशेष आपल्या ब्रांचचा आहे, इलेक्ट्रॉनिक ब्रांच आहे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक ब्रांचसाठी हे इलेक्ट्रॉनिक ब्रांचचा सिलेबस नाही, इलेक्ट्रॉनिक ब्रांचचा आता या अगोदर सांगितलं तो सिलेबस. ठीक आहे. तर हा इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक ब्रांचला. हे झालं इलेक्ट्रॉनिक ब्रांचचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन पण सेम आहे, कारण तुमच्या ब्रांचचा सब्जेक्ट आहे. आता सीओ आणि आयटी साठी काय इम्पॉर्टंट आहे, सीओ आणि आयएफ साठी काय इम्पॉर्टंट आहे. बघा, सीओ आणि आयएफ साठी हा इम्पॉर्टंट असा आहे की आपण लँग्वेज पाहतो बायनरी. बायनरी ही कम्प्युटरची भाषा आहे,
मग ही बायनरी लँग्वेज ऍक्च्युली वर्किंग कसा करते, इलेक्ट्रॉनिकली काय प्रोसिजर याची होते, हे पण तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा हार्ड सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये थोडेसे न्यूमेरिकल्स आहेत, मेथड्स आहेत, ठीक आहे, ज्या तुम्हाला समजणे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन्स आहेत, त्या मेथड्स डायग्रामचा कॉम्बिनेशन तुम्हाला बनवावं लागते. तर क्वेश्चन एक्झामिनेशन वाला कसा विचारेल काहीच गॅरंटी नाही. म्हणून तिन्ही ब्रांचसाठी हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. बाकी तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला कोणता क्लास अटेंड करायचा आहे तो. ठीक आहे, तुम्ही 5 दिवस डेमो घ्या, तुम्हाला काय वाटते तर मग तुम्ही ठरवा. ठीक आहे, 5 डेज फ्री डेमो आहे. चला आता आपण वळूया आपल्या सब्जेक्टकडे, डिजिटल टेक्निक. ठीक आहे, आपला सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक. ठीक आहे, आता डिजिटल टेक्निक म्हणजे काय होते, पहिले हा जो वर्ड आहे, या वर्डचा मिनिंग आपल्याला लक्षात आला पाहिजे. डिजिटल, तुम्हाला माहित आहे आता सध्या जे परिस्थिती झाली आहे ते सर्व डिजिटल झालेलं आहे. कोरोनामुळे तर आणखीच डिजिटल झालंय. आता सध्या क्लासही आपला डिजिटल चालू आहे, बरोबर आहे. तर मीन्स व्हॉट, डिजिटल मीन्स व्हॉट, डिजिटलचा अर्थ काय होतो, लक्ष द्या. कोणी सांगू शकते डिजिटलचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगू, तमिळ, गुजराती, बरं इंग्लिश मध्ये? यस, सगळं ऑनलाईन झालं, म्हणजे डेटा ऑनलाईन ट्रान्सफर होते आणि सगळं ऑनलाईन झालं. बरोबर बरोबर, याला डिजिटल म्हणतो आपण. डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे ना, फोन पे, गुगल पे, जे काही असेल ते डिजिटल होत आहे. पण ऍक्च्युअली याचा वर्डचा मिनिंग लक्षात ठेवा. बघा इथे लिहिलेलं आहे DIGIT, डिजिट. काय लिहिलेलं आहे? डिजिट. ठीक आहे, आता डिजिट तुम्हाला माहित आहे, डिजिट किती आहे आपल्या नॅचरली, डिजिट्स किती असतात? 0 to 9, बरोबर आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9, हे डिजिट आहे. हे काय? डिजिट्स. या डिजिट वरून डेटा बनतो. डिजिट वरून काय बनतो? डेटा बनतो. डिजिट वरून काय बनतो? डेटा बनतो. म्हणून याला आपण डिजिटल म्हणतो. काय म्हणतो? डिजिटल. आता आपण जे काही करत आहे, जे काही, सपोज आता मी 5 लिहिलं, ठीक आहे, तर 5 लिहिल्यानंतर हा बायनरी मध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये कन्वर्ट होते? बायनरी मध्ये कन्वर्ट होतो. आणि बायनरी मध्ये 5 कसा लिहिला जातो? 5 कसा लिहिला जातो? 1 2, ठीक आहे, 4 8, ठीक आहे. बायनरी मध्ये जर 5 लिहायचं असेल तर 1 0 1, हा 5 झाला. हे डिजिटल, हे डिजिटल आहे. म्हणजे सर्व काही बीट मध्ये कन्वर्ट होत आहे. आता मी जे बोलत आहे तुमच्यासोबत, जे काही मराठीत बोलत आहे, इंग्लिश मध्ये बोलत आहे, जे काही बोलत आहे, मी जे काही लिहित आहे, हे कन्वर्ट होत आहे बायनरी मध्ये. हे याला म्हणतात डिजिटलायझेशन. याला म्हणतात डिजिटलायझेशन. मग हे होते कसं ऍक्च्युली? हे 1 2 4 8 काय झालं? हे कसं झालं? 0 1 0 1 कसं झालं? याची ऍडिशन, याची सबट्रॅक्शन, याची डिव्हिजन, हे कशामध्ये जाते ऍक्च्युली? इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्या गेट मध्ये जाते? असे काही गेट्स असतात, लॉजिक गेट्स. ठीक आहे, धीरे धीरे तुम्हाला सगळं समजेल. या गेट मध्ये जाते. मग इथून कसं काय कॉम्बिनेशन होते? या सगळ्याचं नॉलेज म्हणजे डिजिटल. डिजिटल, डिजिटलचा अर्थ होते की जे डिजिट असतात 0 to 9, हे सगळं काही कॉम्बिनेशन करतात आणि आपल्याला आउटपुट देतात. सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन, आपल्याला माहीत पडत नाही. मग जे माहीत पडत नाही तो डेटा आपल्याला इथून माहीत पडेल की ऍक्च्युअली वर्किंग कसं होते. जसं आता एक सिंपल एक्झाम्पल देतो मी नंबर सिस्टीमचं. याच्यामध्ये जसं आता आपला 5 लिहिला आपण, हे बघा 1 2 4 8, मी याच्या अगोदर हे शिकवलं होतं. 5 जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं? बघा इथे 4 आहे, त्याच्या खाली 1, हा ऑफ आहे, हा ऑफ आहे. 4 याच्यामध्ये किती पाहिजे? आता 1 पाहिजे 5 होण्याकरता, इथे 1 लिहिला. तर बघा 4 + 1 5. आता समजा 4 लिहायचं असेल आपल्याला, काय लिहायचं असेल 4, तर इथे 4 कुठे दिसून राहिला तुम्हाला? इथे, त्याच्या खाली 1 लिहा, हा ऑन झाला, बाकी सगळे ऑफ झाले, तर हे झाला 4. तुम्हाला जर समजा 2 लिहायचं असेल तर 2 च्या खाली 1 लिहा, बाकी सगळे ऑफ करून टाका, 2 झाला. तुम्हाला जर समजा 3 लिहायचं असेल तर मग 3 लिहायच्या कंटा इथे 2 च्या खाली 1, 1 च्या खाली 1, 2 + 1 3, बाकी सगळे 0 0. ही आहे बायनरी सिस्टीम. आणि याला आपण डिजिटल म्हणतो. याला काय म्हणतो? डिजिटल. बस हे डिजिटल सिस्टीम कशी वर्क करते, ठीक आहे, हे ते आपण लिहून राहिलो, पण ऍक्च्युअली हे कसं सर्किट मध्ये जाते, कसा परफॉर्म होते, कसा प्रोग्राम होते, हे सर्व आपल्याला डिजिटल टेक्निक मध्ये पाहायचं. याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स आपल्याला पाहिजे. तुम्हाला पहा वर्ड तुम्ही तिथेच आला, डिजिटल टेक्निक्स.
तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये दोनच गोष्टी आहे 0 1 जर तुम्हाला हे सगळं समजलं तर तुम्ही 1 वर जाल, तुम्हाला जर काहीच नाही समजलं तुमचे स्कोर इथे येणार. लक्षात आलं? म्हणून दोन्हीही इम्पॉर्टंट आहे 0 आणि 1 डिजिटल टेक्निक. चला जाऊ दे पुढे. आता धीरे धीरे पहिला नंबर सिस्टीम झाला, कोड्स, लॉजिक गेट्स, फॅमिलीज, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, मायक्रोप्रोसेसर 8086 हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे. असेंबली लँग्वेज प्रोग्रामिंग युजिंग 8086. ठीक आहे, हे त्याला 16 मार्क्स आहे. ठीक आहे, याची थोडीशी आपण थेअरी पाहू. बघा हे आपल्या नोट्स आहे, या नोट्स तुम्हाला भेटून जातील. या नोट्स मध्ये पहिला व्हॉट इज मिनिंग बाय डिजिटल टेक्निक पहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 दॅट मीन्स कम्प्युटर काउंटिंग द डिजिट्स इन सम ऑर्डर. याच्यामधले याच्यावरूनच सगळे डिजिट्स काय होतात, तयार होतात. मग कम्प्युटर काय करते, या डिजिटला काउंट करते. जसं की 9 1 2 1 हा काउंट केला कम्प्युटरने, आणि काउंट केल्यानंतर याच्यावरती तो ऑपरेशन परफॉर्म करते, त्यालाच आपण डिजिट म्हणतो. काय म्हणतो? डिजिटल टेक्निक्स म्हणतो. याच्यावरती काही मेथड्स तो परफॉर्म करते, त्या मेथड्सनी हा सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, त्याला आपण डिजिटल टेक्निक्स म्हणतो. हा झाला पहिला क्वेश्चन. ठीक आहे, डिजिटल टेक्निक. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज सिग्नल अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिग्नल्स. सिग्नल कशाला म्हणतात? ठीक आहे, सिग्नल कशाला म्हणतात आणि त्याचे टाइप्स काय. सिग्नल कशाला म्हणतात आणि त्याचे टाइप्स काय. बघा लक्ष द्या. व्हॉट इज सिग्नल अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिग्नल. फर्स्ट पॉइंट, सिग्नल म्हणजे काय होते. आता तुम्ही जस्ट जर समजा एक्झाम्पल घेतलं तर ट्रॅफिक सिग्नल पाहिलं असेल तर ट्रॅफिक सिग्नल किंवा रेल्वे सिग्नल असतात. हे काय इंडिकेट करतात. समजा एखादा व्यक्ती इथे उभा आहे, ठीक आहे, हा व्यक्ती उभा आहे आणि इथे 3 सिग्नल आहे, तर तो काय सिग्नलचा आणि याचा काय संबंध, कोण सांगेल? सिग्नल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. हा, सिग्नल काय करत आहे, याला प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन करत आहे. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे की जर समजा माहिती आहे तुम्हाला रेड असेल तर थांबायचं आहे, ग्रीन असेल तर जायचं आहे, आणि त्याच्यानंतर ऑरेंज असेल तर इंटिमेशन. तर मग हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला सिग्नल काय करत आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे. समजा एक टीव्ही आहे, काय एक टीव्ही आहे, या टीव्हीचा इथे कुठेतरी एक लाईट असतो. ठीक आहे, या टीव्हीच्या इथे कुठेतरी काय असतो, एक लाईट असतो छोटासा, आणि रिमोट टीव्हीचा काय असतो, रिमोट असतो. या रिमोटला पण इथे काय असतो, लाईट असतो. रिमोटला इथे काय असतं, छोटासा बल्ब किंवा लाईट असतो. तर मग आता जर समजा याचा बल्ब चालू आहे आणि याचा पण लाईट चालू आहे, तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की दोन्हीही डिव्हाइस चालू आहे. ठीक आहे, टीव्ही असो किंवा रिमोट असो, दोन्ही डिव्हाइस चालू आहे. जर त्याचा लाईट चालू झाला तर समजून जा आपण डिव्हाइस चालू आहे. म्हणजे काय की आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, आपल्याला काय प्रोव्हाइड झाली, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झाली की हा डिव्हाइस वर्क करत आहे का नाही. तर सिग्नल हे एक अशी गोष्ट आहे जी एक फिजिकल क्वांटिटी आहे, जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, आपण त्याला हाताळू शकतो. याला आपण काय म्हटलेलं आहे, सिग्नल म्हटलेलं. लक्ष द्या इकडे, द सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी. हे एक फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी का बरं, कारण आपण डोळ्यांनी पाहू शकतो. ठीक आहे, किंवा हॉर्न, ठीक आहे, हॉर्न हा सिग्नलच आहे. हॉर्न जो वाजतो हा कानाने ऐकू शकतो आपण, बरोबर आहे, कानाने ऐकू शकतो. हा पण एक फिजिकल क्वांटिटी आहे. हॉर्न एक फिजिकल क्वांटिटी आहे, सिग्नल आहे. कारण की आपण जात असताना जर समजा एखादी मोटरसायकल आपण जात असताना एखादी समजा मोटरसायकल बॅक साईडने आली आणि जर हॉर्न दिला तर आपल्याला सिग्नल मिळते, अरे की बॅक साईडला काहीतरी आहे. ठीक आहे, ते एक फिजिकल क्वांटिटी आहे विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन. तो आपल्याला इन्फॉर्म करून राहिला की बाबा तू बाजूला सरक, ठीक आहे, मला पुढे जायचं आहे, तू साईड हो. अँड विच इज फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता मला सांगा, टीव्ही आहे आणि रिमोट आहे, एकमेकांवर डिपेंड आहे, बरोबर आहे, फंक्शन डिपेंड ऑन इच अदर. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण दिलं होतं, एक व्यक्ती, ठीक आहे, आणि इथे एक सिग्नल आहे, हा कोणावर डिपेंड आहे, सिग्नल याच्यावर डिपेंड आहे, एकमेकांवर डिपेंड आहे. तर फिजिकल हे इंडिपेंडंट क्वांटिटी एकमेकांवर डिपेंड असते, की जर समजा यांनी याला सिग्नल दिला तर हा पुढे जाणार, बरोबर. तर हे फिजिकल क्वांटिटी असते, एकमेकांवरती डिपेंड असते आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, याला आपण सिग्नल म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, सिग्नल काय, एक फिजिकल क्वांटिटी. एक्झाम मध्ये विचारतो क्वेश्चन एमसीक्यू मध्ये की सिग्नल काय, एक फिजिकल क्वांटिटी आहे, तो काय करतो, प्रोव्हाइड करतो इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे उदाहरण दिलेले आहे. ट्रॅफिक सिग्नल, जसं की काय, ट्रॅफिक सिग्नल, रेल्वे सिग्नल.
ठीक आहे. रेल्वे सिग्नल पण आहे, रेल्वे सिग्नल ओरिजिनल रेल्वे सिग्नल पण असेच असतात सेम. त्याच्यानंतर रेल्वे हॉर्न पण मारते, हा पण एक सिग्नल आहे. ठीक आहे. देर आर टू टाइप्स ऑफ सिग्नल्स. इथून स्टार्ट होते आपला जो जर्नी आहे तो इथून स्टार्ट आहे. देर आर टू टाइप्स ऑफ सिग्नल, एक अॅनालॉग सिग्नल, एक डिजिटल सिग्नल. एक अॅनालॉग सिग्नल, एक डिजिटल सिग्नल. तर कोणी सांगू शकते का अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नलचं उदाहरण? येस ऑर नो? सगळं तर दिलं आहे इथे, लक्ष द्या. अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नलचे एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे. अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. द सिग्नल हॅव्हिंग कंटिन्युअस व्हॅल्यू. अॅनालॉग सिग्नल. आता सिग्नल हॅव्हिंग कंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे काय? आता मी जे बोलत आहे ते साइन वेव्ह पर्यंत, साइन वेव्ह मध्ये तुमच्यापर्यंत येत आहे. ठीक आहे. जे काही हवेमध्ये होत आहे ते असा अँप्लिट्यूड मध्ये येते, साइन वेव्ह मध्ये येते. ठीक आहे. जे काही येते ते कशामध्ये येते? साइन वेव्ह मध्ये येते. कंटिन्युअस, याला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस. याला काय म्हणतो? कंटिन्युअस सिग्नल. आता तुम्हाला साऊंड येत असेल, आवाज येत असेल, कंटिन्युअस. टेम्परेचर कंटिन्युअस, प्रेशर कंटिन्युअस, व्होल्टेज कंटिन्युअस, याला आपण अॅनालॉग म्हणतो. आवाज येत आहे क्लिअर सर्वांना? आणि कॅमेरा ऑफ करा. कोणाचा कॅमेरा ऑन आहे? हा, लक्ष द्या. आणि माईक पण ऑन आहे, माईक ऑफ करा. चला, ओके. अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नलची गोष्ट चालू आहे आपली. ठीक आहे. तर सध्या आपल्याला शिकायचं आहे डिजिटल, पण आपल्याला अॅनालॉग पण माहित पाहिजे की अॅनालॉग ऍक्च्युअली असते कसं, अॅनालॉग काय असते. ठीक आहे. तर अॅनालॉग आणि डिजिटल सरळ सरळ सांगतो मी. वॉच आहे. ठीक आहे. अॅनालॉग वॉच फिरत राहते आपली काटे. डिजिटल वॉच डायरेक्ट सांगते 5 वाजून 10 मिनिटं झाली. ठीक आहे. हे अॅनालॉग आहे, हे डिजिटल आहे. आता तुम्हाला माहिती आहे अॅनालॉग हे कंटिन्युअसली फिरत राहते, पण हे फिरत राहते का? हे डिस्क्रीट आहे. डायरेक्ट 10 झाले की 11, 11 झाले की इथं 60 झाले की डायरेक्ट हा 6 होते. याला डिस्क्रीट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? डिस्क्रीट. आता डिस्क्रीट का? कारण की 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये हा बनलेला असते. ठीक आहे. याचे 7 लेअर असतात, ते पुढे पाहू. हे अॅनालॉग झाले. त्याच्यानंतर साऊंड वेव्स, जे काही आपण बोलतो माईक मध्ये, हा माईक आहे सपोज. ठीक आहे. या माईक मध्ये आपण जे काही बोलतो, ठीक आहे, माईक मध्ये जे काही बोलतो, हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे साइन वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये याच्यामध्ये जातात. आणि गेल्यानंतर या बॉक्स मध्ये हे डिजिटली स्टोअर होतात. कसे होतात? डिजिटली स्टोअर होतात. याच्यामध्ये डिजिटली स्टोअर होतात. आणि डिजिटली स्टोअर झाल्यानंतर इथून जेव्हा हे स्पीकर मधून निघतात, तर इथून आपल्याला हवेमध्ये आवाज येतो. तर हवेमध्ये आवाज कशामुळे येतो? अॅनालॉग सिग्नलमुळे. हवेमध्ये जो आवाज येतो तो अॅनालॉग सिग्नल. अॅनालॉग सिग्नल म्हणजे साइन वेव्ह. अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय? साइन वेव्ह. लक्षात आलं? तर द सिग्नल हॅव्हिंग द कंटिन्युअस व्हॅल्यू. लक्षात ठेवा, वर्ड कोणता पकडायचा आहे? कंटिन्युअस व्हॅल्यू. कोणता? कंटिन्युअस. वर्ड कोणता लक्षात ठेवायचा आहे? कंटिन्युअस व्हॅल्यू. असा सिग्नल ज्याची व्हॅल्यू कंटिन्युअस असते. काय असते? कंटिन्युअस असते. असं सिग्नल ज्याची व्हॅल्यू कंटिन्युअस असते त्याला अॅनालॉग सिग्नल म्हणतो. त्याच्यानंतर ते कॅन हॅव इनफायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज. याच्या व्हॅल्यूची गिनती नाही, याची व्हॅल्यू चालूच राहते. इनफायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज. जसा तुम्ही डीजे सिस्टीम लावा. काय लावा? डीजे. डीजेचा सिस्टीमचा आवाज कितीतरी दूर जातो. इनफायनाइट व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. म्हणून आपण याला अॅनालॉग म्हणतो. काय म्हणतो? अॅनालॉग. अॅनालॉगचे काही एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवायचं मला. साऊंड झालं, व्होल्टेज झालं, टेम्परेचर झालं, प्रेशर झालं. कोणते कोणते? साऊंड, व्होल्टेज, टेम्परेचर, प्रेशर. साऊंड, व्होल्टेज, टेम्परेचर, प्रेशर. तुम्हाला माहित आहे हे आपण डायरेक्टली हवेतून मोजू शकतो. व्होल्टेज पण मोजू शकतो, साऊंड पण मोजू शकतो, आणि टेम्परेचर, प्रेशर डायरेक्टली किंवा डिव्हाइसचा यूज करून पण आपण मेजर करू शकतो. डिजिटल सिग्नल्स. आता आहे डिजिटल सिग्नल्स. आता डिजिटल सिग्नल्स काय? तर लक्षात ठेवा, हे होते कंटिन्युअस. ह्या व्हॅल्यू काय होत्या? कंटिन्युअस. तर डिजिटल सिग्नल्स कसे असतात? डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस व्हॅल्यू. डिजिटल सिग्नल्स काय असतात? डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस व्हॅल्यू. डिसकंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे काय? डिसकंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये असं म्हणणं आहे, एक तर 0 एक तर 1. जेव्हा तो खाली असते तेव्हा 0 असते, जेव्हा वरती जाते तेव्हा 1 होते, जेव्हा तो खाली येते तेव्हा 0 होते, जेव्हा तो वरती जाते तेव्हा 1 होते, जेव्हा तो खाली येते तेव्हा तो 0 होते, जेव्हा वरती जाते तेव्हा 1 होते. तर हे जे आहे याला आपण डिस्क्रीट म्हटलेलं आहे. 0 1 बायनरी.
बायनरी मीन्स 2 दोन. बायनरी म्हणजे काय 2 आणि 2 म्हणजे काय फक्त 0 आणि 1 ह्या दोन व्हॅल्यू म्हणजे बायनरी. ठीक आहे, तर लक्ष द्या. डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस जे सिग्नल असतात त्याला आपण डिजिटल म्हणतो. डिजिटल मीन्स 0 आणि 1 च्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आणि याची एक इम्पॉर्टंट गोष्ट की हा फायनाईट नंबर ऑफ डिस्क्रीट व्हॅल्यू असतात. याच्या फायनाईट असतात. फायनाईट म्हणजे काय, याची एक लिमिट आहे. याची काय एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे, याच्या जर समजा तुम्ही म्हटलं 64 बीट तर 64 बीट. ठीक आहे, 16 बीट तर 16 बीट, 32 बीट तर 32 बीट. आता हे बीट काय आहे तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, लक्ष द्या फक्त की याची काही फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे काय की याची कोणती ना कोणती लिमिट असते. हा कुठे ना कुठे काय होतो, एंड होतो. हा कुठे ना कुठे काय होतो, एंड होतो. त्याची एक लिमिट असते. काय असते, याची एक लिमिट असते. हा कुठे ना कुठे काय होतो, एंड होतो. लक्षात आलं. तर डिजिटल सिग्नल म्हणजे काय की ज्याची डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस व्हॅल्यू असते. इकडे लक्ष द्या. घरचं एन्व्हायरमेंट तुमचं कुठं कसं असू द्या, कुठे गाणे चालू असेल, कुठे टीव्ही चालू असेल, कुठे जेवण चालू असेल, कुठे टीव्हीवर डान्स चालू असेल, ते सोडून द्या. इकडे लक्ष द्या. आता सध्या तुमची हे टीव्ही आहे, 2 तास ह्या टीव्हीत पहा. हे टीव्ही झाल्यानंतर मग तुम्ही कोणती टीव्ही पहा. Digital signals, the signals having discrete discontinuous values is called as the digital signals. It can only finite number of discrete values zero than one values. आता याच्यानंतर इथ्यामध्ये आली बायनरी. बायनरी म्हणजे 0 आणि 1. ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल हे तुम्हाला सांगतो. बायनरी म्हणजे 2 लक्षात ठेवायचं. ऑक्टल मीन्स 8, डेसिमल म्हणजे 10 आणि हेक्साडेसिमल म्हणजे 16. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पुढे शिकवतो मी तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. हे एक्झाम्पल्स आहेत. आता हे काय आहे, हे जे आहे हे डिजिट्स आहेत. काय आहे, डिजिट्स आहेत. डिजिट. हेक्सा म्हणजे 16 लक्षात ठेवा, 16. डेसिमल म्हणजे 10 हे डिजिट्स आहे. त्याच्यानंतर ऑक्टल, ऑक्टल म्हणजे 8 डिजिट्स आहे. बायनरी म्हणजे 2. बघा हे सगळं डिजिटली सिग्नल आहे, परंतु डिपेंड कशावर आहे, डिजिटलवर आहे. म्हणून याला डिजिटल टेक्निक म्हणतो आपण. ठीक आहे, चला तर एकदा आणखी रिवाइज करून घेऊ आपण. व्हॉट इज मीन बाय डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक 0 to 9 या नंबरच्या कॉम्बिनेशन मध्ये बनते म्हणून आपण डिजिटल टेक्निक म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सिग्नल अँड व्हॉट इज द टाइप्स ऑफ सिग्नल. सिग्नल त्याचे टाइप्स पावडर सिग्नल्स आणि त्याचे टाइप्स. जो सिग्नल जो असते त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, ज्याला आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. ठीक आहे, हाताळू शकतो, ज्याला आपण ज्याच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेतो, इन्फॉर्मेशन इकडून तिकडे ट्रान्समिट करतो, त्याला सिग्नल म्हणतो. त्याचे उदाहरण पाहिले आपण, ट्रॅफिक सिग्नल, रेल्वे सिग्नल. सिग्नलचे 2 टाइप पाहिले, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. लक्ष द्या इकडे. अॅनालॉग सिग्नल जे असतात ते अॅनालॉग सिग्नल कंटिन्युअस असतात, त्याच्या कंटिन्युअस व्हॅल्यू असतात. त्याच्यानंतर साऊंड, व्होल्टेज, टेम्परेचर, प्रेशर हे त्याचे उदाहरण. कोणते कोणते, साऊंड, व्होल्टेज, टेम्परेचर, प्रेशर हे त्याचे उदाहरण. त्याच्यानंतर नेक्स्ट डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक जे आहे, डिजिटल टेक्निक मध्ये बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल हे झाले. परंतु डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस व्हॅल्यू त्याला आपण डिजिटल म्हणतो. याच्यामध्ये फायनाईट असते, याच्यामध्ये इनफायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. याच्यामध्ये फायनाईट, याच्यामध्ये एंड होतो, याच्यामध्ये एंड होत नाही. एंड होत नाही, याच्यामध्ये एंड होतो. उदाहरण लक्षात ठेवा, बायनरी, ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आता आपण. लिस्ट द ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल टेक्निक. अरे आम्ही डिजिटल टेक्निक शिकून आलो, पण त्याचे ऍप्लिकेशन तर माहित पाहिजे की डिजिटल टेक्निकचा वापर कुठे होते. प्रत्येक ठिकाणी होते, प्रत्येक ठिकाणी. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा पण. लिस्ट द ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल टेक्निक. आणि इम्पॉर्टंट हा असा आहे की एमसीक्यू मध्ये ते विचारणार आणि थेरी मध्ये पण विचारणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणून दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या. पहिला, कम्प्युटर सिस्टीम. तुम्ही जे आता लॅपटॉपवर यूज करून राहिले, मोबाईल यूज करून राहिले, या ह्याच्यामध्ये तर डिजिटल टेक्निक आलाच. प्रत्येक गोष्टीमध्ये डिजिटली, जे काही डिजिटली वापरून राहिलो आपण ते डिजिटल टेक्निक मध्ये आलं. टेलिव्हिजन, टीव्ही, टीव्ही तर डिजिटलीच आहे. मिलिटरी सिस्टीम मध्ये रडार असते, वॉकी टॉकी असते, हे सगळं डिजिटलच आहे. जे काही बोलतात ते डिजिटली कन्वर्ट होते. डिजिटल मेडिकल इक्विपमेंट. डिजिटल मेडिकल इक्विपमेंट म्हणजे जसं एक्सरे मशीन झालं है ना, आणखी MRI मशीन झालं. त्याच्यानंतर टेम्परेचर मापक, स्टेथोस्कोप. ठीक आहे, तुमचं वेट मेजरमेंट करणारी वेटिंग मशीन, सगळे तर डिजिटल आहे. बरोबर आहे. 0-1 वरती डायरेक्टली तुम्हाला सांगते की तुमचं वजन जर समजा असेल तर 55 किलो, डायरेक्ट तुमचं 55 किलोचं आहे. ठीक आहे, तुमची ब्लड शुगर लेवल डिजिटल. ठीक आहे, हे सगळं. कम्युनिकेशन सिस्टीम. आता कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मोबाईल आल्या, सेट ऑफ बॉक्स आलं है ना, वायफाय आलं, सगळं कम्युनिकेशन सिस्टीम सगळं डिजिटल. 6 पॉइंट, रडार, नेव्हिगेशन, गायडन्स सिस्टीम.
ठीक आहे. रडार नेव्हिगेशन गायडन्स सिस्टीम. रडार तुम्हाला माहिती आहे, रडार कशासाठी यूज केले जाते? मिलिटरी सिस्टीम मध्ये ऑब्जेक्टला आयडेंटिफाय करण्यासाठी. समजा इथं हा एरिया आहे आपला इंडियाचा, आणि इंडियाच्या एरियामध्ये जर समजा कोणी भटकला इथं, ठीक आहे, एखादा आतंकवादी आला, तर रडार काय करते? याला ट्रेस आउट करते की इथं कोणतरी व्यक्ती आहे. हे रडार आहे. नेव्हिगेशन म्हणजे जहाज जे असतात, मोठमोठे जहाज, या मोठमोठ्या जहाजामध्ये नेव्हिगेशन असते. नेव्हिगेशन म्हणजे ते हे सांगते, दिशा सांगते. काय सांगते? दिशा सांगते. ते डिजिटल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर एरोप्लेन असते. काय असते? एरोप्लेन. ठीक आहे. एरोप्लेन असते. तर एरोप्लेन मध्ये पण दिशा जो सांगतो त्याला आपण रडार नेव्हिगेशन म्हणतो. त्याच्यानंतर गायडन्स सिस्टीम आहे, दोन्ही याच्यामध्ये असते, एरोप्लेन मध्ये आणि जहाजामध्ये. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी असते. मोबाईल मध्ये पण असतं navigation. बिलकुल मोबाईल मध्ये पण असते. नेव्हिगेशन म्हणजे सगळं, जिथे दिशा आलं ते नेव्हिगेशन. छोटासा एखादा हे पण असला तो पण नेव्हिगेशन. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल प्रोसेस. आता इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये कसं सर, डिजिटल टेक्निक कसं? आता इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये कम्प्युटर यूज केले जाते, मोबाईल यूज केले जाते, त्याच्यानंतर मोठमोठ्या मशिनरी यूज केल्या जातात, ज्या डिजिटल टेक्निकच्या सहाय्याने यूज केल्या जातात, डिजिटल टेक्निकच्या आधारे यूज केल्या जातात. ठीक आहे. इंडस्ट्रियल प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर कंट्रोल अँड ऑटोमेशन सिस्टीम. जे काही कंट्रोलिंग ऑटोमेशन, जसं आता समजा एक मशीन आहे. ठीक आहे. एक मशीन आहे. आता ही जी मशीन आहे, हे मशीनचं जे कंट्रोलिंग असते हे डिजिटली होते. कसं होते? डिजिटली. जसं की एक स्विच दाबला, ते एखादी वस्तू, जसं स्विच दाबला तर एखादी वस्तू काय होते? ऑन होऊन जाते. ठीक आहे. स्विच ऑफ केला तर एखादी वस्तू काय होऊन जाते? ऑफ. याला कंट्रोल आणि ऑटोमेशन. फॉर एक्झाम्पल मोबाईलचंच घेतलं आपण. मोबाईलचं स्विचचं बटन जर दाबलं तर ऑन होऊन जाते मोबाईल, ऑफ केला तर ऑफ होऊन जाते. ठीक आहे. हे कंट्रोल आणि ऑन सिस्टीम. हा स्विच तर आहे, पण वर्किंग कोण करत आहे? आतमधलं वर्किंग करत आहे डिजिटल सिस्टीम, डिजिटल टेक्निक वर्किंग करत आहे. तुम्ही ऑन ऑफ करता, तुम्हाला एवढं माहिती आहे फक्त, पण ऑन ऑफ होत कशामुळे आहे? 0 आणि 1. 0 ऑफ करत आहे, 1 ऑन करत आहे. हे सगळे या स्विच मधून होऊन राहिलं, पण आपल्याला माहित नाही आहे कोण करत आहे. तो करत आहे डिजिटल टेक्निकच्या सहाय्याने हे सगळं होत आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. परत रिपीट करत आहे मी क्वेश्चन. लिस्ट द ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल टेक्निक, डिजिटल सिग्नल, डिजिटल सिस्टीम, कम्प्युटर्स, टेलिव्हिजन्स, मिलिटरी सिस्टीम, डिजिटल मेडिकल इक्विपमेंट, कम्युनिकेशन सिस्टीम, रडार, नेव्हिगेशन, गायडन्स सिस्टीम, इंडस्ट्रियल प्रोसेस, कंट्रोल ऑटोमेशन. बेस्ट एक्झाम्पल आणखी सांगतो तुम्हाला, रोबोट पिक्चर पाहिला असेल तुम्ही. आता 2.0 पण आला, 2.0 पण पाहिला असेल तुम्ही. याच्यामध्ये जो रोबोट असतो तो कंट्रोल आणि ऑटोमेशन सिस्टीम कोण करते? आपली डिजिटल टेक्निक जे कम्प्युटर आहे, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनीच ते बनवलेलं आहे, त्यांनीच ते ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, त्यांनीच तो प्रोजेक्ट बनवलेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी आपला वर्किंग लागते, प्रत्येक ठिकाणी नॉलेज लागते. तर हे डिजिटल टेक्निकचं नॉलेज तिथे यूज होते, आणि मग नंतर तो एवढा मोठा प्रोजेक्ट, एवढा मोठा रोबोट बनून जाते. कोणाच्या सहाय्याने? डिजिटल टेक्निकच्या सहाय्याने. तर तुम्ही लिहिलं नसेल आता, तर चला राईट डाऊन करा सगळे. जनरेटरच्या काय प्रॉपर्टीज आहे? जनरेटर आवाज करते, धड करते की नाही? व्हायब्रेशन होते. व्हायब्रेशन करते तर आवाज आपल्या कानामध्ये चालला, तो ते कंटिन्युअस वेव्ह असतात, आणि कंटिन्युअसली जे वेव्ह असतात ते आपल्या कानामध्ये जातात. ठीक आहे. त्यालाच आपण अॅनालॉग सिग्नल म्हणतो. सिग्नल जनरेटर, कम्प्युटर्स. एक्झाम्पल्स साइन वेव्ह आणि बायनरी सिग्नल्स. हे साइन वेव्ह असतात, याला आपण साइन वेव्ह तुम्ही ड्रॉ पण करू शकता. हे साइन वेव्ह असतात. ठीक आहे. आणि इकडे हे बायनरी वेव्ह कसे असतात? असे बायनरी वेव्ह. हे बायनरी वेव्ह 0 1 0 1 0 1 0. तुम्हाला रायटिंग मध्ये लिहायचं आहे हे. ठीक आहे. रायटिंग मध्ये लिहायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स पण भेटणार, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. प्रिंटेड नोट्स भेटणार, पण तुम्हाला रायटिंग मध्ये काय लिहायचं आहे? कारण की नुसतं ऐकल्याने तुमचा दिमाग काम करणार नाही इतकं. ठीक आहे. तुम्ही जर लिहित जाणार तर तुमची जी प्रॅक्टिस आहे ती डबल होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून लिहित चला. ठीक आहे. एक एक पॉईंट लिहित चला, म्हणजे तुम्हाला मेमोराईज होईल आणि लक्षात पण राहील. ठीक आहे. आणि मला इतकं माहिती आहे की तुम्ही जर समजा हे एक युनिट जर समजा केला हा पूर्ण, तर तुमची युनिट टेस्ट एकदम इझिली, तुम्हाला कुठे पाहायची आवश्यकता तुम्ही तसे सॉल्व्ह कराल. सर हा. सर ते डिजिटल सिग्नल आहे ना, त्याच्यामध्ये फाईन मध्ये डेसिबल नाही का? 10, 2, 8, 10 आणि 16.
बिलकुल चालते याच्यामध्ये. आता ते फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता डेसिमल. ठीक आहे, फायनाईट, बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल लिहू शकता. याच्यामध्ये आणखी पण आहे डो डेसिमल, आपण तो घेतला नाही. डो डेसिमल म्हणजे 12. ठीक आहे, डो डेसिमल पण आहे याच्यामध्ये. बायनरी, ऑक्टल, डेसिमल, डो डेसिमल, हेक्साडेसिमल. ठीक आहे, ते जनरली आपण एक एक्झाम्पल लिहिले की बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल असे दोन पण लिहिले चालते, असं काही. ठीक आहे, द नंबर व्हॅल्यूज इनफायनाईट, फायनाईट, नेचर, कंटिन्युअस, डिस्क्रीट, सोर्सेस, सिग्नल जनरेटर, कम्प्युटर्स, एक्झाम्पल, साइन वेव्स, बायनरी सिग्नल्स. बिन टेन्शन राहा, तुम्ही कधी कुठेही क्वेश्चन विचारू शकता, पर्सनली कॉल करून विचारू शकता, क्लासमध्ये विचारू शकता, ऑफलाईन विचारू शकता, केव्हाही कॉल करू शकता. ठीक आहे, मी ॲज अ सर नाही, ॲज अ फ्रेंड म्हणून मला ट्रीट करू शकता तुम्ही. ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, नाहीतर बाकीचे तुम्ही विचार करता सर आहे, असं आहे, तसं आहे, काही नाही. बिंदास राहा आणि तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. नेक्स्ट, कंपॅरिझन अॅनालॉग डिजिटल झाला. नेक्स्ट, सिस्टीम काय. आता आपण येऊ सिस्टीमवर. व्हॉट इज अ सिस्टीम. सिस्टीम काय, तर सिस्टीम आणि सर्किट हे एकच आहे. सिस्टीम किंवा सर्किट काय आहे, एकच आहे. तर लक्ष द्या, द सिस्टीम इज अ फिजिकल डिव्हाइस विच परफॉर्म द ऑपरेशन ऑन अ इनपुट. सिस्टीम एक फिजिकल डिव्हाइस आहे जी काही इनपुटवर ऑपरेशन परफॉर्म करते. जसं कॅल्क्युलेटर म्हटलं मी. काय म्हटलं, कॅल्क्युलेटर. आता हा कॅल्सी असते तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक किंवा कोणतेही पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग असो किंवा काही असो, जे काही असेल ते कॅल्सीचा वापर करता तुम्ही. तर कॅल्सीमध्ये तुम्हाला जर समजा ॲडिशन करायची असेल तर तुम्ही काय करता, प्रेस करता 1, मग 1 येते. मग नंतर प्लसचं बटन प्रेस करता, प्लस येते. नंतर 2, नंतर 2, नंतर इथे इक्वलचं बटन असेल तर इक्वल प्रेस करता, इक्वल. इक्वल जसं केलं की आन्सर भेटते. याला आपण सिस्टीम म्हटलेलं आहे किंवा याला आपण सर्किट म्हटलेलं आहे. सिस्टीम किंवा सर्किट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सिस्टीम किंवा सर्किट म्हटलेलं आहे. हा काय करते, जे काही आपण याला इनपुट देत आहोत. इनपुट म्हणजे काय, की आपण याच्यामध्ये 1 दिला, 2 दिला, मग प्लस दिला, मग इक्वल्स टू दिला, हे इनपुट. मग नंतर त्याने आउटपुट दिलं म्हणजे 3, हे आउटपुट दिलं. हे ज्याच्यामध्ये होते त्याला आपण सिस्टीम म्हणतो. अॅनालॉग सिस्टीम आणि डिजिटल सिस्टीम या दोन सिस्टीम आपण डिजिटल टेक्निकमध्ये पाहणार आहोत. अॅनालॉग सिस्टीम आणि डिजिटल सिस्टीम. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त एवढं. आज 5 क्वेश्चन केले आपण. 5 दिवस तुम्ही रेग्युलर करून पहा, तुमच्या लक्षात येईल की डिजिटल टेक्निकमध्ये काय आहे, ॲक्च्युअली काय होते. ठीक आहे, हे सर्व नॉलेज तुम्हाला येऊन जाणार. ठीक आहे, तर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.